नमस्कार. आज या ठिकाणी बारामतीमध्ये आपण पाहतोय, आज सकाळ सकाळ सर्वजण जे ते स्वच्छतेच्या पाठीमागे लागलेले आहेत. आज आपल्या समोर उभा आहेत बारामती नगराध्यक्ष सचिन शेठ सातव. असताना आपण विचारूया की आज तुम्हाला बारामतीकरांना नक्की काय सांगायचं आहे. नमस्कार. नमस्कार. काल बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने त्यांचे अध्यक्ष सतीशजी ननवरे व त्यांची संपूर्ण टीमचा फोन आला की आदरणीय अजितदादांच्या स्मरणार्थ आम्ही 52 आठवडे असतात वर्षातले, तर दर रविवारी आम्ही कुठल्या तरी भागामध्ये स्वच्छता करण्याचा त्यांचा मानस आहे. खरंच अजितदादांना अभिप्रेत असलेलं काम हे आपण सर्वांनीच ह्या पुढे चालू ठेवायला पाहिजे, जेणेकरून बारामतीची स्वच्छता, सुंदरता, ते जे पूर्ण आदरणीय अजितदादांचं जे स्वप्न होतं बारामतीसाठी, ते प्रत्येक नागरिकांनी आपला छोटा खारीचा वाटा जर काय उचलला आणि आपला परिसर, आपलं घर हे जर काय स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला, तर निश्चित एक अजितदादांची स्वप्नातली बारामती करण्यासाठी आपल्याला निश्चित एक मदत होईल. आणि नगरपालिकेला सुद्धा त्याचे अतिरिक्तच्या एक असं मनुष्यबळ मिळालं, म्हणजे जे सेवाभावी वृत्तीने आपल्याला बारामतीच्या स्वच्छतेसाठी काम करणारी लोक जर काय मिळाली, तर निश्चित ही सगळी हात पुढे आले. अजितदादांचं जे स्वप्न आहे स्वच्छ सुंदर बारामती, आदरणीय सुनेत्रा वहिनींचं जे त्यांचं ते संकल्प आहे की अजितदादांची विकासाची आणि ह्या सगळ्या कामाचं पुढं सातत्याने हे काम पुढे नेण्यासाठी आम्ही या सर्वजणांनी आज सकाळी 6 वाजल्यापासून हा उपक्रम हाती घेतलेला आहे. जाता जाता प्रत्येक नागरिकांना, बारामतीकरांना तुम्हाला काय सांगायचं आहे? प्रत्येक नागरिकांना आम्हाला एवढंच सांगायचंय, नगरपालिका निश्चित आपल्या सर्व मूलभूत गरजा पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे, पण आपण सुद्धा एक सुजन नागरिक म्हणून आपण आपला स्वच्छता, आपला कचरा नगरपालिकेला जर काय वर्गीकरण करून दिला, तर आपलं गाव, आपला परिसर निश्चित स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी नगरपालिकेला मदत होईल. असंच आव्हान मी या निमित्ताने सर्व नागरिकांना करू इच्छितो. आणि हा जो उपक्रम आहे प्रत्येक रविवारी राहणार आहे का? हो, त्यांनी मानस असा केलेला आहे की 52 आठवडे असतात वर्षभरात, तर दर रविवारी ते 1 ते 2 तास सगळ्यांनी श्रमदान करायचं ठरवलेलं आहे. निश्चित हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि या माध्यमातून मी बाकीच्याही सेवाभावी संस्थांना सांगतो, गणेश मंडळांना सांगतो की आपण आपापल्या परिसरामध्ये असा जर काही उपक्रम हाती घेतला, तर निश्चित नगरपालिकाला आपण कळवलं तर आपण संयुक्तरित्या हा कार्यक्रम आपापल्या भागामध्ये करू शकतो. धन्यवाद.